भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे, पण तहान लागली आहे म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला राऊतांचा हा खणखणीत टोला आहे. माझ्या मंत्रिमंडळातल्या कोणालाही चुकीचं काम करू देणार नाही, मी त्याला रोखण्याचं काम करेन. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करतायत. या वयात देखील पवार साहेब काम करतायत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पवारांचं कौतुक. पवारांचं कौतुक म्हणजे फडणवीसांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल. संजय राऊतांचा हा फडणवीसांना टोला आहे. अजित पवारांना न विचारता भाजपनं भुजबळांना मंत्री केलंय. अजित पवारांचा भाजपसोबत अपमान सुरू आहे, त्यांना झोप लागत नसेल, राऊतांची टीका. उपमुख्यमंत्री अजितदादा आणि शिंदे दोघे देखील संवादात चांगले नाहीयेत. हे दोघे देखील या मतलाबाबत मला माफ करतील. एक्सप्रेस अड्डा कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य. कर्णधारांनी जाहीर बोलून संभ्रम निर्माण करू नये. चार भिंतींच्या आत उत्तम संवाद साधणं हे राज्याला अपेक्षित आहे. फडणवीसांच्या शिंदे आणि अजित पवारांसंदर्भातील वक्तव्यानंतर मिटकरींचं ट्विट. दहशतवादी हल्ला झाल्यास जशास तसं उत्तर देऊ. दुसरा गाल पुढे करण्याचेच दिवस संपलेत. महात्मा गांधींचा देश आता दुसरा गाल पुढे करणार नाही. पनामा इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात शशी थरूर यांचं हे वक्तव्य. शशी थरूर हे यांच्यावरती काँग्रेस नेतृत्व नाराज आहे. लक्षभेदी हल्ले पहिल्यांदाच मोदी सरकारनं केल्याचा थरूर यांचा दावा आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांचं पनामा दौऱ्यावेळेचं हे विधान होतं. पहलगामचा हल्ला भारतावर नाही तर मानवतेवरचा हल्ला होता. त्यांनी आम्ही भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही एकत्र येऊन दहशतवाद्यांना संदेश दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. तो दिवस दूर नाही ज्यावेळी पीओके भारतामध्ये परत येईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं हे मोठं वक्तव्य. पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावी लागेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं हे वक्तव्य आहे. भारतानं आमच्या अनेक राज्यांमध्ये ब्रह्मोस डागलेत. पाकचा पंतप्रधान शहाबाज शरीफची जाहीर कबुली. तर आम्हाला सीज फायरसाठी फोन केला. तुर्की अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत शरीफनं शेखी मिरवली. पाकचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हाच पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड. भारत लष्करानं पाकिस्तानी लष्कराचे 4-5 उच्च अधिकारी या कटात सहभागी. पाकिस्तानच्या लष्करातील माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा. भारतीय नौदलाला लवकरच आणखी एक शक्तिशाली युद्धनौका मिळणार आहे. रशिया जून महिन्यामध्ये INS तमाल ही तलवार क्लास युद्धनौका भारताला सोपवणार आहे. रशिया या आंतर शिपयार्डमध्ये सध्या युद्धनौकेची बांधणी करत आहे. 5 राज्यांमध्ये होणारं मॉकड्रिल पुढे ढकललं आणि आज हरियाणात होणारं मॉकड्रिल देखील पुढे ढकललंय. 5 राज्यांमध्ये पुन्हा मॉकड्रिल आदेश देण्यात आलेत. 3 जूनला पंजाबमध्ये एक सराव होईल आणि इतर राज्यांमध्ये मॉकड्रिलच्या तारखा लवकरच जाहीर होतील. अगवण्याचे वकील विपुल दुशिंगवर गुन्हा दाखल झाल्याचं समोर आलंय. मारहाण प्रकरणात 2022 मध्ये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. विपुल दुशी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतायत का? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा हा संतप्त सवाल आहे. बार असोसिएशननं विपुल दुशी यांची सनद रद्द करावी, दमानियांची मागणी. पतीनं 4 कानशिलात लगावली म्हणजे हिंसाचार नाही, हे पटतंय का? हिंसाचाराबाबतच्या वक्तव्याशी सर्व वकील सहमत आहात का? रोहिणी खडसेंचा सवाल. वकिलाची भूमिका सत्याची असावी. हगवणेचा वकील वैष्णवीचे चारित्र्य हनन करतोय. वडेट्टीवारांचं वक्तव्य. फरार निलेश चव्हाणला आता पकडल्याचा फेक कॉल करणाऱ्या विरोधात नांदेड पोलिसात गुन्हा. तर चव्हाणला पकडले, त्याच्याजवळ 2 बंदुका आहेत. फेक कॉल करणाऱ्यांना ही पोलिसांना माहिती दिली होती. वैष्णवी मृत्यू प्रकरणामधील आरोपींना कडक शिक्षा द्या. वैष्णवी हगवणे प्रकरण दुर्दैवी आणि माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. गौतमी पाटीलचं वक्तव्य. राज्याच्या आदिवासी विभागाचा निधी तिसऱ्यांदा वळवलाय. लाडकी बहीण योजनेसाठी तिसऱ्यांदा निधी वळवलाय. 335 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात आलाय. आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही. आदिवासी विभागाच्या निधीवरून मंत्री बावनकुळेंचं स्पष्टीकरण. तर आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याची माहिती आहे. आदिवासी विकास विभागाच्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही. निधी वळवल्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईक यांचं वक्तव्य. पावसामुळे नुकसान झालेल्या भागामध्ये पंचनाम्याचे आदेश. आपत्ती व्यवस्थापनामार्फत नुकसान भरपाई देणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित धान्य वाटप करा. ज्याच्या घरामध्ये पाणी शिरलंय त्यांना 10,000ची मदत देणार. बारामतीमधल्या नुकसानीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा.
राज्यामध्ये पावसामुळे 40,949 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालंय. काढणीला आलेला उन्हाळी कांदा, बाजरी, मका तसंच भाजीपाल्याचं नुकसान. कृषी विभागाकडून शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मुंबईत रात्रीपासून पावसाची उसंत. मुंबई ठाण्यात आजही सकाळपासून ढगाळ वातावरण. पावसानं उसंत घेतल्यामुळे लोकल रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील 15 ब्लॅक स्पॉट MMRDC कडून आता न उपाय करण्यात येत आहेत. शून्य अपघात विभागाकडून ही उपाययोजना. पुणे शहरात मागच्या वर्षासारखीच पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी आणि पूर परिस्थिती टाळण्यासाठी जलसंपदा विभागाकडून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. धरणसाठ्यामध्ये 70% पाणी येताच पूर परिस्थितीची पूर्वसूचना नागरिकांना दिली जाईल. पुण्यातल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. 3 दिवसाच्या पावसानं 6 महिन्याचं टेन्शन दूर केलंय. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अंबोली घाटातील अंबोली धबधबा प्रवाहित झालाय. धबधबा मे महिन्यामध्येच प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांनी अंबोली धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या उन्हाळी पिकांना पावसाचा फटका बसला. उन्हाळी पीक खराब झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. तर राज्यात खरीपाच्या पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता. मे महिन्यामध्ये सरासरीपेक्षा 10 पटीनं अधिक पाऊस झाल्यानं हंगामपूर्व मशागतींचा खोळंबा. तर सध्या मशागत न करता वापसा आल्यानंतरच पेरणी करावी लागेल. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात पावसामुळे प्रचंड नुकसान. वादळी वाऱ्यानं अनेक घरांची पडझड. घरांवरील 3 पत्रे उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर. नाशिकच्या इगतपुरी तालुक्याला पावसाचा तडाखा. मे महिन्यात झालेल्या पावसानं शेतीचं नुकसान. शेतातील काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान. सततच्या पावसामुळे लासलगावमधून वाहणारी शिवनदी प्रवाहित. तर सांडपाणी शिवनदीत सोडल्यानं पाण्यामध्ये पांढरा फेस तयार झालाय. काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई भाजपमध्ये प्रवेश करतील. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पुण्याच्या भोरमार्गे मांढरादेवी वाईकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याची घटना. यावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्यानं जीवितहानी नाही. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये गतवर्षाच्या तुलनेत कापसाचं 35% उत्पादन घटलंय आणि कापसाला भाव नसल्यानं कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडू नये. धुळे जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच पावसात रस्त्याची चाळण. तर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. भिवंडीवाडा महामार्गावर काँक्रिटीकरणाच्या कामामुळे सतत वाहतूक कोंडी. मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं वाहतूक मंदावली आहे. पुण्याच्या जुन्नरमधील आतूरमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक. चोरी केलेले मुद्देमाल आरोपीकडून जप्त. नागपूरमध्ये देशी बनावटीचं पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आला. आरोपी शेख रेहान अब्दुल कादिरला अटक झाली. तहसील पोलिसांची कारवाई असून 52,000चा मुद्देमाल जप्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाचा वेग मंदावलाय. पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांकडून भात पेरणीला सुरुवात. बीडच्या परळीमध्ये राष्ट्रसेविका समितीचं पथसंचलन. संचलनामध्ये मोठ्या संख्येनं महिला पारंपरिक वेशभूषा सहभागी झाल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा. अहिल्यादेवींचे वंशज श्रीमंत यशवंतराव होळकर यांची चांदवड शहरातून काढण्यात आली भव्य मिरवणूक. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या विकासासाठी 3,000 कोटींच्या खर्चाला मान्यता. देवस्थानांच्या विकास कामांसंदर्भात शासकीय आदेश जारी करण्यात आले. अमेरिकेचे नवे व्हिसा निर्बंध धोरण लवकरच जाहीर केलं जाणार आहे. अमेरिकी नागरिकांना त्रास देणाऱ्या परदेशी व्यक्ती आणि अधिकाऱ्यांवर नवे व्हिसा निर्बंध लावणार. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची माहिती. हमासचा वरिष्ठ सूत्रधार मोहम्मद सिन्वर ठार. इस्रायलच्या हल्ल्यात सिन्वरचा खात्मा झाला. इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा सिन्वर सूत्रधार होता.